नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा शहर प्रतिनिधी शेख गफ्फार शेख सत्तार यांची रिपोर्ट। बुलढाणा येथे सरकारी दवाखाना की भ्रष्टाचाराचा अड्डा। बुलढाणा जिल्हा रुग्णालयातील घाणीचे साम्राज्य, रुग्ण त्रस्त, प्रशासन सुस्त। बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील कथित भ्रष्टाचार, अस्वच्छता आणि रुग्णांच्या होणाऱ्या हालअपेष्टांमुळे नागरिकांचा संताप अनावर झाला आहे। गरीब जनतेचा आधार मानल्या जाणाऱ्या सरकारी रुग्णालयाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून हे रुग्णालय आहे की भ्रष्टाचाराचे केंद्र, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत। रुग्णालय परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून बाथरूमची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। तुटलेले दरवाजे, दुर्गंधीयुक्त शौचालये आणि अस्वच्छ परिसरामुळे रुग्णांसह नातेवाईकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या मागील भागात मोठ्या प्रमाणावर कचरा साचल्याने रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे। सिटी स्कॅन विभागात एक नियम कर्मचाऱ्यांसाठी आणि दुसरा सामान्य जनतेसाठी असे चित्र पाहायला मिळत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। कर्मचारी आणि डॉक्टर चप्पल जोडे घालून आत जातात, मात्र सामान्य नागरिकांना रोखले जाते। बाहेर चप्पल, मोबाईल आणि दागिने चोरीच्या घटनाही वाढत असल्याने रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। वॉर्डमध्ये पंखे बंद, उकाड्याने हैराण रुग्ण, बसण्यासाठी जागा नाही, औषधांचा तुटवडा, तर युनानी विभागात गेल्या एका वर्षापासून आवश्यक औषधेच उपलब्ध नसल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे। त्यामुळे गरीब रुग्णांना खासगी हॉस्पिटल आणि मेडिकलचा आधार घ्यावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। अपंग रुग्णांवरही अन्याय होत असल्याचा आरोप समोर आला आहे। 40% अपंगत्व असलेल्या रुग्णांना 100% दाखवून गैरव्यवहार सुरू आहेत, अशी चर्चा रुग्णालय परिसरात रंगत आहे। कमिशनखोरीमुळे कारवाई होत नसल्याचाही आरोप नागरिकांकडून केला जात आहे। दरम्यान, भ्रष्टाचारमुक्त सरकारी रुग्णालय हवे, रुग्णांना सुविधा द्या, दोषींना निलंबित करा, अशा मागण्या आता जोर धरू लागल्या आहेत। नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते आरोग्यमंत्र्यांना निवेदन देऊन उपोषणाचा इशारा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे। सरकारी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गोरगरीब जनतेला जर अशाच असुविधा, घाण आणि भ्रष्टाचाराचा सामना करावा लागत असेल, तर प्रशासनाने तात्काळ जागे होऊन कठोर कारवाई करणे गरजेचे असल्याची जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। Gracias.